संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पन्हाळा पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली पन्हाळा नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. यामध्ये एकूण 12 पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये 6 महिलांचा सहभाग असणार आहे. पन्हाळा तालुक्यात यापूर्वी देखील 12 पंचायत समितीचे मतदारसंघ अस्तित्वात होते. आज झालेल्या आरक्षण सोडतीत 12 पैकी सर्वसाधारणसाठी 7 जागांपैकी कोडोली पूर्व, सातवे, कोतुली, बाजार भोगाव या 4 ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण पडले, तर माले, वाघवे, वाडी रत्नागिरी या 3 ठिकाणी सर्वसाधारण स्त्री वर्गातील आरक्षण पडले. नागरिकांचा मागासवर्गासाठी 3 जागांपैकी येवलूज आणि पोर्ले तर्फे ठाणे या 2 ठिकाणी महिला गटासाठी आरक्षण पडले, तर कळे हा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष यासाठी आरक्षित झाला. अनुसूचित जातीसाठी 2 जागांपैकी वेतवडे मतदारसंघ अनुसूचित जाती महिलांसाठी, तर कोडोली पश्चिम अनुसूचित जाती पुरुषसाठी आरक्षित झाले. ज्या पंचायत समिती मतदारसंघात जातीय आरक्षण पडले आहेत त्या मतदारसंघातील इच्छुकांची मात्र आता गोची झाल्याचं दिसत आहे. पन्हाळा पंचायत समितीच्या निवडणुकीची एकूण 12 पंचायत समिती मतदारसंघाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं आता राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या आरक्षण सोडतीवेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळ्याचे तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाळ, पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.